नागपूरमध्ये कळमेश्वर परिसरामध्ये दिव्य फार्मसीचं एक हे आहे, मोठं गोडाऊन आहे. त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली असता त्या ठिकाणी अशी काही औषधं आढळून आली ज्याच्यावर आक्षेपार्ह क्लेम करण्यात आले होते आणि ते क्लेम आक्षेपार्ह असल्यामुळं ती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सर, नेमकी औषधांवर कशा पद्धतीचे भ्रामक दावे जे आहेत ते करण्यात आले होते जेणेकरून लोकांना आकर्षित करता येतील? तसा जो आपला मुख्य ॲक्ट आहे, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनेबल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट, यानुसार या ॲक्टमध्ये काही जवळपास 56 रोगांची यादी दिलेली आहे. त्या रोगांच्या बाबतीमध्ये हा आजार बरा करता येईल असा क्लेम असा दावा कुठल्याही औषधाला करता येत नाही. त्याच्यामध्ये स्त्रियांचे विकार असतील, त्यामध्ये ब्लड प्रेशर आहे, त्यामध्ये मधुमेह आहे, काही त्वचेचे आजार आहेत. त्या बाबतीमध्ये तसे क्लेम करताना आपल्याला आढळले 6 औषधं. त्यामध्ये 6 औषधं जप्त केलेली आहेत. त्याची किंमत जवळपास 7 लाख रुपये आहे आणि पुढील तपास आता चालू आहे. सर, सध्या एका शॉपवरची कारवाई झालेली आहे. नागपूर जिल्ह्यात याच पद्धतीने अजूनही काही शॉप्स असतील त्याची सुद्धा चौकशी औषध प्रशासन विभाग करणार, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार? नक्कीच. यामध्ये पुढील म्हणजे आणखी तपास करून पुढील कारवाई नक्कीच करण्यात येईल. सर, जो काही जप्त करण्यात आलेला जो काही औषध आहे, या औषधाचं काय नष्ट केलं जाणार की काय कारवाईसाठी पुढे? नाही, कुठलीही जप्ती केल्यानंतर त्याची माहिती मान्य न्यायालयाला द्यावी लागते. आता या प्रकरणामध्ये उत्पादकाच्या टोकापर्यंत जाऊन तपास पूर्ण होईल. त्यानंतर मान्य न्यायालयामध्ये खटला दाखल होईल आणि त्या खटल्यामध्ये जो आदेश न्यायालयाचे प्राप्त होतील त्याप्रमाणे त्याची विल्हेवाट लावण्यात येईल.